मी हे शरीरच नाहीये. मी मन नाही, मी विचार नाही, मी हे वातावरणात कोणी नाही, की ही सुख-दुःख आहेत ना, ही येतच राहणार. सुखात आणि दुःखात आपण स्थितप्रज्ञ राहायचं. रसिक हो, आपण ही श्लोकाची फक्त पहिल्याच ओळीचे विश्लेषण आतापर्यंत झालंय. पुढे याच श्लोकामध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे भरतवंशजा, ती सुख-दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तर आपण आतापर्यंत हे पाहिलं की सुख-दुःख येत राहणार आणि ते आपल्याला स्थितप्रज्ञ होऊन की जसं आपण सुखात आहोत तसंच आपण दुःखातही राहून विचलित न होता आपल्याला आपली कर्म करायची आहेत आणि ती कर्माची सहज होणार नाही. त्यासाठी ज्ञान जे लागतं ते आपल्याला सरांनी दिलं. पण आता पुढचं वाक्यात जे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत ही सुख-दुःखे नक्की निर्माण कुठून होतात? हे निर्माण त्यांनी सांगितलं की आपल्या इंद्रियांच्या जाणीवेतूनच. तर सर याबद्दल तुम्ही आणखी थोडा प्रकाश टाका की भगवान श्रीकृष्णांना काय म्हणायचं होतं? एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की माणूस जन्माला जसा आला, तसं त्याला मृत्यू हे अटळ आहे. तुम्ही असं म्हणणार की मी जन्माला आलो आणि मला मृत्यूच येणार नाही, असं नाही होत. लक्षात आलं काय? जी गोष्ट जिथून निर्माण झाली तिचा अंत आहे. जी गोष्ट निर्माणच झाली नाही तिचा अंत कधीच होत नाही. हे कधीही लक्षात ठेवायचं. म्हणून एक गोष्ट खूप महत्वाची आहे, सुख-दुःखावरनं तुम्हाला सांगतो. मला सर्वात जास्त एक गोष्ट सांगायची इच्छा होती. ती गोष्ट सर्वांना लागू आहे. त्याने खूप बोध मिळेल. एक आंब्याचं झाड होतं. त्याच्यावर छानपैकी हळूहळू आंबे लागले आणि प्रत्येक आंबा आनंद घेत होता. पहिला हिरवा होता, कोय होती, नंतर मग हळूहळू सर्व पिकायला लागले. तुम्ही आयुष्यभर सर्व आंब्यांना बघितलं असेल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ते सर्व आंबे आनंद घेता घेता पिकलेला जो आंबा होता तो सर्व आंब्यांना सांगत होता की मी एवढं सर्व केलंय, खूप आनंदी. जसं राजा लोक असतात त्यांच्याकडे खूप धन असतं आणि बिचारे गरीबाकडे काही नसतं, तशा पद्धतीमध्ये. पण काय झालं, त्या पिकलेल्या आंब्याचा देठ सुकत चालला होता हे कोणाला माहिती नव्हतं आणि तो पटकन कधी गळून पडला खाली जमिनीवर ते समजलं नाही. आता तो जेव्हा पडला तेव्हा त्यांनी भगवंताला हाक मारले की अरे देवा, मी कोणाचं काय वाईट केलं होतं का? आपण बोलतात ना, सुख-दुःखही येतच राहतात. तशा पद्धत तो बिचारा खाली पडला, त्याचा रस गळून जात होता. तेवढ्यात तिकडनं एक जनावर आलं आणि त्यांनी ते तोंडात घेतलं आणि तो खात खात त्याला खूप आनंद वाटला. वा वा, असंच आंब्याची रोज मला भेटावा. आणि तो त्याच्या तंद्रीमध्ये तो खात होता. पण त्या आंब्याला काय वाटत होतं की अरे हा कोण आलाय आणि मला काय खातोय. निसर्गाची योजना बघा. त्याला खाऊन खाऊन तो जवळजवळ अर्धा किलोमीटर गेला आणि नंतर त्याला वाटलं ह्याच्यात काही रस नाही आणि त्याला फेकून दिलं. तेव्हा त्या आंब्याच्या कोळीने असा विचार केला की हे देवा, मी एवढं आयुष्यभर कमवलेलं हे माझं सर्व गेलं. लक्षात त्याला इतकं मनस्ताप वाटला, का देवा एवढा निर्दयी झाला. मग त्यावेळेला तो असाच पडला होता. कोण कुत्र विचारत नव्हतं त्याला. मग हळूहळू पालापाचोळा येऊन त्याला गाडलं गेलं जमिनीमध्ये. जेव्हा तो देवाला बोलला, पहिलं तरी जग दिसत होतं मला, आता ते जग दिसणं पण बंद झालंय, एवढा पण निष्ठुर होऊ नको. आणि तो 6 महिने, 8 महिने, 10 महिने राहिला आणि त्यानंतर पाऊस पडला आणि छानपैकी त्याच्यातून एक रोप आलं. त्यालाही बिचारायला माहिती नव्हतं. त्याला असं वाटलं की सर्व मृत्यूमत जीवन आहे म्हणून, दुःखाचं जीवन आहे. पण रोप आलं, हळूहळू तो 1-2 वर्षानंतर मोठं झाड झालं आणि हजारो आंबे पुन्हा लागायला लागले. तेव्हा देवाला तो म्हणायला लागला, देवा धन्यवाद, मला त्या पिकलेल्या असताना तू खाली पाडलंस. धन्यवाद त्या जनावराला त्याच वेळेला माझ्या सोबत आणलं, नाहीतर मला किड्याने खाऊन टाकलं असतं. धन्यवाद, मला पुरलं. धन्यवाद, मला एवढे दिवस समाधीस्थ ठेवलंस. आणि धन्यवाद, कसं त्या एवढ्या कडक कोळीमधून तुला अंकुर काढला आणि एवढं मोठं झाड. खरंच तुझी लीला अपरंपार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. म्हणून तुम्हाला मी सांगतो का माहितीये, की जे तुम्हाला सुख-दुःख दिसतंय त्याला सुख-दुःख म्हणू नका. त्या तुमच्या ह्या परीक्षा असतात. जसं वर्षभर अभ्यास करता आणि एक कधीतरी रिझल्ट परीक्षा द्यायची असते, तसंच जीवन आहे हे. तुम्ही ह्या जीवनाकडे असं जर पाहण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्ही त्या जीवनाचा आनंद घ्याल. लक्षात आलं काय? नाहीतर तुम्ही काय कराल, थोडंसं दुःख आलं का देवाला दोष द्याल. खरंच सांगतो, नका देऊ.
विचार करा, त्याने एवढं सुंदर सृष्टी निर्माण केली. तुम्ही छोटस घर निर्माण करता, छानपैकी बंगला बांधता, छोट्या छोट्या वस्तू सजवता, तेव्हा तुम्हाला किती वाटतं, किती ग्रेट आहे मी. लक्षात आलं काय? हो. पण 50-100 वर्षांनी तुमचेच नातू ते तोडून दुसरा बंगला बांधतात. तेव्हा तुम्हाला कसं वाईट वाटतं. पण विचार करा, त्या एवढ्या विश्वरूपाने, एवढ्या भगवंताने इतकं सुंदर छान निसर्ग बनवलाय. करोडो वर्ष झाले तुमचं मानव शरीर बनून अपडेट करायची गरज आहे का? नाही. मोबाईल सारखा वर्षाला अपडेट करावं लागतं. व्हॉट्सअप, फेसबुक तुम्हाला. पण विचार करा, करोडो वर्ष झाली जसेच्या तसे. तसं ही सुंदर अरब वर्षापासून या पृथ्वी माता आहे, सूर्यदेवता आहे, सर्व जसेच्या तसं आहे. विचार करा, किती विचारपूर्वक बनवलं असेल. मग त्यांनी तुम्हाला सुख दुःख पण विचारपूर्वकच दिली आहेत ना. ज्याला जास्त दुःख, त्याच दुःखी माणसाने प्रयत्नपूर्वक हाय लेवलला हॉस्पिटल बांधली. म्हणजे ज्यांना आजारपण झाले, आई वडील आजारातून मेले, त्यांनी हॉस्पिटल बांधली. ज्यांना पैसे मिळाले नाही, त्यांनी नोटांचे कारखाने तयार केले जणू काय. लक्षात आलं काय? ज्यांना जे प्रॉब्लेम आले, लक्षात आलं काय, त्यांनी त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन निर्माण केली. म्हणून तुम्हाला सांगतो, ती सुख दुःख तुम्ही मनात समजू नका की मलाच का आली देवा. खूप छान आहे विषय. सर, हे तर समजलं की सुख दुःखाची गाडी येत असते म्हणून, पण ही सुख दुःख जी निर्माण होतात ती इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेतून निर्माण होतात असं भगवंतांनी म्हटलं. तर ही जाणीव म्हणजे नेमकं काय? पल्लवी बाळा, खरंच सांगू, इतका सुंदर विषय आहे जाणीव. बघा ना, आज सर्व लोक अभ्यास करतायत मनावरती, विचारांवरती, शरीरावरती, जगावरती, कुठच्या प्रत्येक पुस्तकावरती. पण या जाणीवेवरती कोणच अभ्यास करत नाही. आणि परमार्थातलं सर्वात रहस्यमय जर काय विषय असेल, रहस्य, तर ही जाणीव आहे. ही जाणीव कशी काम करते माहितीये? आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत ही जाणीव सतत ये जा करत असते. जसं आपण एखादी गोष्ट पाहतोय डोळ्यांनी, लक्षात आलं काय, तर ती पाहणारे आपल्याला वाटतं डोळे आहेत, आपल्याला वाटतं मन आहे, इंद्रिय आहे, पण ही जाणीव पाहत असते. लक्षात आलं काय? प्रत्येक जण पाहतो तीच वस्तू, पण प्रत्येकाला त्याच वस्तू दिसतात असं थोडी आहे. कोण एखाद्या मुलीला पाहतो, आता ही तरुण मुलं असं मुलीला पाहतात, तर तो कोण काय कसं म्हणणार? काही जण बोलतील खूप सुंदर आहे, काही बोलणार की माहिती ही माझी बायको झाली तर बरं होईल, काही बोलतील नाही प्रेमासाठी बरोबर आहे. म्हणजे ना, प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ही जी जशी जाणीव असते, लक्षात आलं काय, ही जाणीव सर्वांकडे सारखी आहे, पण जी इंद्रिय जे घेतात ती वेगळी आहे. म्हणून आताच तुम्हाला सांगतो, प्रत्येक झाड बघा, त्या झाडामधून पानं, फुलं ह्यांना कधी समजत नाही की पाणी कसं येते. तसं प्रत्येकाचा श्वास चालू आहे, प्रत्येकाचं हृदय चालू आहे. मग ही जाणीवपूर्वक काम करते, पण ते आपल्या इंद्रियांना कधीच समजत नाही की आपला श्वास कसा चालू आहे, आपलं हृदय कसं चालू आहे, अन्न पचन कसं चालू आहे. एक छोटासा शुक्राणू होतो आपण, एवढा मोठा कसं लगेच झालो, कधीच कोणाला समजत नाही. ही जाणीव आहे ना, ही जाणीव हा खूप शिकण्याचा विषय. मी तर प्रेक्षकांना एकच सांगेन की तुम्ही ह्या जाणीवर लक्ष ठेवा. लक्षात आलं काय? ही जाणीव आहे ना, ही अख्ख्या जगामध्ये जेवढं तुम्हाला ते दिसतंय ना आज निसर्गामध्ये सर्व काय, हे सर्व जाणीवेची रूप आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हे काय असेल, मी तुम्हाला आजच सांगून ठेवतो, ज्या दिवशी तुम्हाला जाणीव समजेल ना, तुमचं जीवन बदललेलं असेल. आज काय झालं माहितीये, लोकांना असं वाटतं की मी शरीर आहे, पण मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही निसर्गात, तर तुम्ही बोलाल नाही. जसं एखाद्या बल्बाला सांगितलं की तुझ्या आतमध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती अख्ख्या विश्वामध्ये आहे, तर तो बोलेल नाही. लक्षात आलं काय? कारण त्याला माहितीच नाही ही इलेक्ट्रिसिटी सारखी जाणीव आपल्या अंतरंगात आहे, ही सर्वांना कनेक्ट करते. म्हणून तुम्हाला आजच सांगून ठेवतो की तुम्ही जे विचार करता तशाच पद्धतीमध्ये ही जाणीव विश्वात जाते. तुम्ही बोलाल की मी एक छोटस शरीर आहे, तर ते शरीरापुरतीच काम करणार. लक्षात आलं का? आता एखाद्या माणसाला वाटलं की बाबा मला काहीतरी मोठं करायचंय, तर त्याच्याकडे मोठे विचार पाहिजे. तो स्वतःला जर बोलेल मी माझं शरीर, माझं एवढंच वय हे वगैरे, तर तो काहीच करू शकत नाही. त्याच्या मनात असलं पाहिजे मी जे कार्य करतो हे अखंड राहील, जसं नरेंद्र मोदी करतायत. त्यांचा विचार कसा आहे बघा, ते स्वतःला शरीर समजून करत नाही. ते भारतातले सर्व शरीर माझी शरीर आहेत, मी भारत माता आहे,
ह्या अनुषंगाने करतात. म्हणून ते कार्य, हे जेवढे मोठे लोक आहेत आतापर्यंत, हे वैश्विक लेवलला ते आज, कारण त्यांच्याकडे जी जाणीव आणते ना, ते विश्व कंट्रोल करतायत. तुम्हाला असं वाटत असेल की काय करतात, सर्व तुमचे गुरु बघा आत्मज्ञानी तसेच असतात. ते काय करतात माहितीये, सर्व शिष्यांना सांगतात, तोंडावरती सांगतात की तू कुठेही जा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे. हे जाणीवेद्वारा सांगतात. म्हणून ही जी जाणीव आहे तुमची जेवढी व्यापक, लक्षात, जसं तुम्हाला असं दिसतंय की हे तुम्ही पूर्ण ब्रह्मांड पाहू शकता, पण त्या ब्रह्मांड जेवढं डोळ्यांनी दिसतं त्याच्या पलीकडेही तुम्ही जाऊ शकता. हे फक्त तुम्ही जाणीवेद्वारा. म्हणून ज्या माणसाची जाणीव व्यापक, म्हणजे विचार व्यापक, दृष्टी व्यापक, पाहणं व्यापक, ती माणसं सर्वात ग्रेट झालेली या जगात पाहायला मिळतात. म्हणून कधीही तुम्ही असा विचार करू नका. मी तर तरुण मुलांना सांगेन की कधी कधी आपण असं बोलतो की तो गुगल एवढा श्रेष्ठ झाला, ते बाकी एवढे मोठे मोठे श्रीमंत माणसं कशी शोध लावतायत आणि ते पटापट करोडपती होत आहेत. त्यांनी काही केलं नाहीये एवढं. तुमच्यासारखं त्यांचं पण जीवन होतं बघा. सर्वांचे, सर्व शास्त्रज्ञ बघा, बरेच जण अशिक्षित होते, बरेच जण शिकलेले पण नव्हते, असे होते, पण त्यांची जाणीव खूप छान होती. त्यांनी असा विचार केला जाणीवेद्वारा की मला काहीतरी करायचंय, मी शोध लावणार, मी काहीतरी करणार माझ्या जीवनामध्ये. भले त्यांना दिसत नव्हतं, पण त्यांनी जाळं तयार करून ठेवलं पहिलंच विचाराद्वारा की मला ते करायचंय, मला तिथपर्यंत पोहोचायचंय. जसं नरेंद्र मोदींनी बघा पहिले प्रामाणिकपणे काम करत होते, नंतर त्यांना वाटलं मला भारत मातेसाठी काहीतरी करायचंय, विश्वाला दाखवायचं की भारत माता माझी किती ग्रेट आहे. आर्य चाणक्याने जाणीवेद्वारा पूर्ण भारत, लक्षात आलं काय, अखंड भारत कसा बनवला याचा मॅप डोळ्यासमोर ठेवला. लक्षात आलं काय, हळूहळू ते तसं घडत गेलं. त्यांना माहिती होतं, त्यांनी जाणीवेवर अभ्यास केला होता. म्हणून आज जगामध्ये जेवढे आजपर्यंत टॉप लेवलला आहेत बघा, नगरसेवक असतात, मंत्री होतात, नंतर हाय लेवलला जातात. त्याचं कारण म्हणजे काय, जाणीव जेवढी तुमची व्यापक होते तेवढे तुम्ही सक्सेस होता. काही शिष्य असतात, ते बोलतात माझे गुरुदेव महान. अरे तू पण महान बनू शकतोस, पण गुरु जसा विचार करतो तसा विचार तू करायला शिक ना. तुला कोणी अडवलंय? ह्या जगामध्ये तुम्हाला कोणीच अडवलेलं नाही. अडवलंय ते फक्त तुम्हीच तुम्हाला. नाही होणार, जमणार नाही, होणार नाही, करणार नाही, हे सर्व रडगाणे तुम्ही आजपासून बंद करा. तुम्हाला भारताला जर विश्वगुरु बनवायचा हा विचार का दिला गेलाय आता संतांनी, सर्वांनी का सांगितले की भारताला विश्वगुरु बनवायचा, हा मोठा विचार तुमच्या जाणीवेत जर गेला तर भारतातली माणसं ना बदलायला लागतील, त्यांचे विचार बदलतील. तर लक्षात घ्या की माणसं तीच असतात. प्रत्येक माणसाला 24 तास दिवसाचे तेच मिळालेले असतात. महिना पण तोच असतो 30 महिने आणि 365 तेवढेच. फक्त लक्षात ठेवा, ज्यांची जाणीव व्यापक, म्हणजे जितका विशाल विचार करू शकतो माणूस, मग तो मनाने असो, शरीराने असो, कोणाच्या सांगण्यावरून असो किंवा काही मोटिवेशन झालं, लगेच जेवढी तुमची जाणीव व्यापक, जेवढी तुमची दृष्टी व्यापक, तेवढा तो माणूस व्यापक होणारच. आज बघ ना पल्लवी, तुलाच का वाटलं की असा काहीतरी मंच असावा ज्याच्यातून चांगली माणसं बोलतील आणि हे लोक सुखी व्हावे? का तुझी जाणीव व्यापक आहे? लक्षात आलं काय? तुला असं वाटतं की लोकांचे प्रॉब्लेम सुटावे, लोक सुखी व्हावे, लोक दैनंदिन जे रडकं मरकं जे जीवन आहे त्याच्यापासून काहीतरी त्यांना आनंद मिळावा, म्हणून तुझा हा शोध पथक आहे. म्हणून आमच्यासारखी माणसं पण येऊन बोलतायत ना. म्हणून तुला मी सांगतो का माहितीये की ही लोक सर्व सुखी होऊ शकतात, पण ती जाणीव आहे ना, ती एका नशिबाच्या खुंटीला बांधून ठेवली तुम्ही. लक्षात आलं काय? माझ्या प्रारब्धात असं असेल, माझ्या जीवनात पापच पुण्य असं घडत असणार, मी पापी असणार, म्हणून असं खूप दोषच लावतात आयुष्यभर. त्यामुळे ती जाणीव आहे ना की जसं भूताचे चिंतन करतात लोक, भूताचे सिरियल बघतात, मग काय होतं, ती जाणीव भूताला घेऊन येते तुमच्या समोर. न दिसणारा भूत पण दिसायला लागतो. पण तुम्ही भक्ती करा, न दिसणारे प्रभू रामचंद्र पण दिसायला लागते. लक्षात आलं? जाणीव काय? जाणीव सिच्युएशन तयार करते, जाणीव पिक्चर रिअलाइज करते. आज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही डायरेक्टर, तुम्ही तुमच्या जीवनाचे डायरेक्टर आहात. तुम्ही तुमचं पिक्चर बघता बघा. एखादी गोष्ट चोरी करायला जा तर ती जाणीव लगेच तुम्हाला पिक्चर रूपाने दाखवते. लक्षात आलं काय? की चोरी केल्यानंतर, बाबांनी पकडल्यानंतर कसं होणार, लक्षात आलं काय? बँकेतला पैसा चोरताना, हे करताना, म्हणजे ही सर्व जेवढी लबाडी तुमची जाणीव पिक्चराइजच करते. ही जाणीव खूप जबरदस्त आहे. लक्षात आलं काय? म्हणून एकच लक्षात ठेवा की तुम्ही जे जे काय करता, जाणीव हजारो पटीने तुम्हाला ते जीवन तुमचं सांगत असते. म्हणून तुमचं जीवन तुम्हाला चांगलं जर दिसत असेल
तर कोऱ्या कागदावर आजपासूनच लिहून घ्या, तुम्ही उज्ज्वल जीवन जगणार आहे, तुम्ही पण महान होणार आहात, तुम्ही पण आदर्श होणार आहे. म्हणून प्रत्येक माणसाला सांगतो की तुमच्या जाणीवेने तुमचं वाईट चित्रण करू नये. म्हणून आजच विचार करायचा की मला चांगलं जगायचंय, मला लोकांशी चांगलं बोलायचंय, मला चांगलं जीवनात काहीतरी करायचंय, मी या विश्वासाठी सर्वात चांगलं करणार आहे. लक्षात आलं काय? माझं अंतरंग मला शुद्ध, पवित्र आणि स्वच्छ करायचंय. तुमचे चांगले पॉझिटिव्ह विचार तुम्ही आजपासून धारण करा. बघा, तुमची जाणीव तुमचं जीवन चांगलं बदलून टाकेल आणि खूप सुंदर जीवन होईल. नक्कीच. आज भले तुमचं कसं पण जीवन असेल, भले तुमचे मित्र तुम्हाला दोष देत असतील, भले तुमचे घरातले तुम्हाला गाढव विद्या काहीतरी म्हणत असतील, खरंच काळजी करू नका. प्रत्येकाचं जीवन घडवण्यासाठी ही जाणीव तयार आहे. जसं कुंभार माती घेतो आणि जर माती बोलली नाही मला घडायचंय, तर कसं होईल? घडू द्या ना तिला. कुंभाराला फक्त तुला जसं घडवायचं तसं घडू दे. ती मातीचा इतका सुंदर आकार बनवतो, लक्षात आलं काय, की ते मातीचं एक छान पैकी भांड तयार होतं. तसं एखादा मूर्तिकार त्या दगडाला घडवत असतो, तशी ही जाणीव आहे. ही जाणीवेला फक्त सांगा की मला चांगलं जीवन घडायचंय, मला चांगलं बनायचंय. मी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला, ह्या प्रत्येक पाहणाऱ्या प्रेक्षकांना सांगतो की तुमचं जीवन चांगलं घडेल. फक्त त्या जाणीवेला तुमचं स्वच्छ आरसा दिसू दे, की स्वच्छ माझं कार्य दिसू दे. बघा, तुमचं जीवन तसंच घडेल. काही चमत्कार नाही याच्यामध्ये. हेच तर ऋषी मुनींना सांगायचं होतं की तुम्हाला देव बनायचंय, तुम्हाला भगवान राम, प्रभू रामचंद्र बनायचंय, तुम्हाला भगवान श्रीकृष्ण बनायचंय, महान लोक बनायचंय. हा विचार घेऊन चाला, मग तुमच्या जाणीवेला ते मिळतं की मला पण काहीतरी करायचं. म्हणून ते सर्व जे गेले ते महान झाले. आणि आमच्या जाणीवेला आम्ही काय विचार केलाय, की पार्ट्या करायच्या, पैसा जास्त आलाय का, असं असं करायचं, वाईट गोष्टी करताय म्हणून तुमचं जीवन वाईट घडतंय. एवढंच लक्षात ठेवा. बरोबर सर, समजलं. आता बऱ्याच अंशी समजलं की जाणीव काय आहे. आणि जसं सर तुम्ही कुंभाराचं उदाहरण दिलं की तो मातीला कसं घडवतो, तर मातीचा त्या कुंभारावर असलेला विश्वास खूप गरजेचा आहे. तर मी हेच तुम्हाला सर्व प्रेक्षकांना सांगेन की सुख दुःख वगैरे जे काही आयुष्यात येतं, थोडासा विश्वास या निसर्गावर टाका की हे जे काही होतंय ते माझ्या चांगल्यासाठीच होतंय आणि पुढे काहीतरी उत्तमच घडणार आहे. जर मातीने कुंभारावर विश्वासच ठेवला नाही, तर तुम्हालाही माहितीये की त्या मातीला आधी तुडवलं जातं पायाखाली. तर ती जी प्रक्रिया आहे ना, ही जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा आनंद घ्या आणि विश्वास ठेवा की नक्कीच या विश्वासाचा जो कुंभार आहे, संपूर्ण विश्वाचा जो कुंभार आहे, तो काहीतरी सुंदरच घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हेच सरांनी जे आपल्याला श्लोकाचं विश्लेषण केलं, तर हे थोडक्यात सांगायचं झालं तर हेच की सुख दुःख येत असणार, त्यावर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. बाहेरच्या परिस्थितींना नियंत्रणात करण्याचा प्रयत्नच अगदी मूर्खपणा आहे, दुसरं काही नाही. म्हणून त्या ज्या परिस्थिती आहेत, त्या परिस्थितीत घडण्यामागे अनेक कारणं आहेत, अनेक लोकांचा समावेश आहे. आपण त्यांना नियंत्रणात आणू शकत नाही. मग जी गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही त्याचं दुःख घेऊन का बरं बसायचं? म्हणून आपण काय करूया की ही जी सुख दुःख आहेत, ही मानलं तर सुख, मानलं तर दुःख आहे, ते आपल्या जाणीवेत आहे. इंद्रियांनी आपल्याला सांगितलं की बाबा तुझ्या मनासारखं असं घडलं नाही, तुला असं वाटत होतं पण असं झालं म्हणून ते दुःख आहे. तर हे सगळं इंद्रियांच्या जाणीवेवर आहे. हे सत्य असायला हवं हे गरजेचं नाही, कारण की तुमचं सुख बहुधा कोणासाठी तरी दुःख असेल. आणि म्हणूनच मी सांगते की या सुख दुःखांवर लक्ष न घालता सरांनी सांगितल्याप्रमाणे स्थित प्रज्ञ होऊया, समान राहूया. आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या आणि आपले कर्म आपण एकनिष्ठ राहून पूर्ण करूया. आणि नक्कीच आपल्या भारताचं जे उज्ज्वल करण्याचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे, ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवूया. कारण की कसं असतं, जेव्हा आपण आपल्या देशाचा विचार करतो ना, तर तेव्हा सहज आपलं स्वप्न पूर्ण होतं. मी हेच सांगेल की आपलं स्वप्न इतकं मोठं भव्य दिव्य असावं की आपलं स्वप्न पूर्ण होता होता अनेकांची स्वप्न पूर्ण व्हायला हवी. याच संदेशासोबत मी तुम्हा सगळ्यांचा इथे निरोप घेते. नक्कीच पुन्हाच भेटूया आणखी एका नवीन श्लोक सोबत. आणि तोवर गीता वाचत राहा, गीतेला समजून घ्यायचा प्रयत्न करा. तिचं फक्त पठन करून घरात देव्हाऱ्यात ठेवू नका, तर गीता ही जीवन शिकवणारी आहे, जीवनाचं सार देणारी आहे. प्रभू रामचंद्र जे झालेत, जे भगवान श्रीकृष्ण झालेत, अनेक संत महात्मे जे झालेत, त्यांना हेच सांगायचं होतं
की सर्वजण सुखी व्हायला हवे आणि ते सुखी होण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते भगवद्गीतेत आपल्याला मिळतं. ते गीता वाचत राहा. आणि सर, तुमचंही खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. खरंच आत्मज्ञानी व्यक्ती सर्वसामान्य जनांना मिळणं हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी माझं कर्तव्य केलं, बाकी काही नाही तेव्हा. धन्यवाद बोलवल्याबद्दल आणि सर्व प्रेक्षकांना पण धन्यवाद की तुम्हाला हे चांगलं ऐकायला भेटलं.